ठीक आहे. अरे हा, अजून एक गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट तर द्यायची राहूनच गेली तुला. हे घे. जर तुम्ही पण ना का रत्ना यांच्या रूम मध्ये काय पांघरून नाहीये? नाही असणार ना, ऑब्व्हियसली असणार. पण ते कसं असतं, आपल्याला रोज आपण जे यूज करतो पांघरून ते यूज करायची सवय झालेली असते ना, सो म्हणून म्हटलं. हे घे. तसं काही नाही हो, माझं वस्तीत वाढले मी, जे काय मिळतं त्याच्यात समाधान मानतो आम्ही. बरं झालं मी काय बोलत बसले, आई परत विचारतील की कुठे होतीस ना. आपण बोलतोय मी इथं आले हे कोणाला कळायला नको ना. काय? चला जाते मी. सॉरी 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 सर, लागलं का तुम्हाला खूप जोरात? अहो मी ते फोन घ्यायला चालले होते, मग तुम्ही मध्ये झालात म्हणून लागलं तुम्हाला. काय तुम्ही पण खूप दुखतंय का? बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. खूप लागलंय का? दुखतंय का? हम बोला ना, जोरात लागलं का तुम्हाला? तुम्ही पण ना कधी कधी एकदम लहान मुलासारखं करता. तरी सुद्धा मी घर सोडून जात असल्यासारखं असं एवढ्या सगळ्या वस्तू देत बसल्या तुम्ही मला. काय सर तुम्ही? तुला काही हवंय अजून? अजून काय राहिलंय का? तुझ्यावर प्रेम करायचंय, ते व्यक्त करायचं राहिलंय राणी. पण सिच्युएशन अशी आहे की आपल्याला पुन्हा वेगळं व्हावं लागतंय. मला पण तुमच्यापासून लांब नाही जायचंय सर, पण जे ठरलंय ते करावं तर लागेलच. येऊ मी? नको. म्हणजे तू माझी काळजी नको करूस, तू बुवांची काळजी कर असं म्हणायचं होतं. आय एम ऑलराईट. जाते. जावं तर लागेलच. ठीक आहे, जा. काही राहिलंय का? थँक्यू म्हणायचं राहिलं होतं. एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही मला समजून घेतलं त्यासाठी थँक्यू. आणि मी शब्द देते की यापुढे मी तुमच्यावर कधीच संशय घेणार नाही. राणी, काय ग एवढ्यात उठलीस? हो. झोप झाली ना चांगली? राणी, तुला तुझ्या बुवांसाठी इंद्राशी भांडावं लागलं ना ग? बघ ना, केवढा मोठा वाद झाला. पण खरं सांगू राणी, अगं चुकीला चूक म्हणण्याचं जे धाडस तू दाखवलेस ना, तेव्हा मला खरं तुझं खूप कौतुक वाटतंय. अगं तू ते करतेस जे मला नाही जमलं. बघ ना, तू ठामपणे तुझ्या बुवांसाठी उभी राहिलीस, तुझ्या नवऱ्याची चूक दाखवून दिलीस. असं वागायला मला कधीच नाही जमलं ग राणी. अगं तुझ्या समजूतदारपणाचं कौतुक तर आहेच, पण तू धाडसी पण आहेस.
बुवांसाठी आणि आमच्या नात्यासाठी हे करावंच लागणार होतं रत्नाई. पण राणी, आता इथून पुढं तू सगळं हे कसं निभवून येणार आहेस काय माहित नाही. अगं तुझी वाट निवडलीयस तेवढी सोपी नाहीये. आणि बघ ना, आता तर इंद्रा पण नाहीये तुझ्यासोबत तुझ्या बाजूने उभं राहायला. असं काही नाहीये. अगं असं का बोललीस तू आता? नाही म्हणजे इंद्राचं तुझं भांडण झालंय ना? हो हो मग भांडणच झालंय. ते वागलेच आहेत असे. आणि माझ्या बुवांची ही अशी अवस्था त्यांच्यामुळे झाली. हे काय ते मान्य करतील असं वाटत नाही मला. खरंय ग. पण राणी, तुला आणि इंद्राला असं वेगवेगळं राहताना बघून मला नाही बरं वाटत ग. मला पण. म्हणजे म्हणजे ते असं तुटक वागणं आवडतं का कोणाला? पण आता काय करायचं, नाईलाज आहे ना. पण राणी, मला काय वाटतं माहितीये का, तू आता हे भांडण ना जास्त ताणू नकोस. अगं कसं आहे, नवरा बायकोंमध्ये अशी भांडणं होत असतात. पण कसं आहे ना बाळा, नातं टिकवायचं म्हणजे एकाने एखादं पाऊल मागं घ्यायला पाहिजे, तेव्हा नातं एक पाऊल पुढे जातं. पण दरवेळी एक पाऊल मागं आपणच का घ्यायचं? हे आपणच असं एक एक पाऊल मागं घेऊन सुद्धा नात्यातलं दुरावं तर तसंच राहतो ना. आणि यावेळी मी तर काही नमतं घेणारच नाही. त्यांची चूक झाली ना, मग त्यांनी यावं एक पाऊल मागं. आणि माझ्या बुवांबरोबर हे असं वागणाऱ्याला मी काय अजिबात सोडणार नाही यावेळी. त्यांना अशी समज देईल ना की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. बापरे, किती वेडी आहे मी. बोलता बोलता काय पण बरळून जाते. आमचं भांडण झालंय हे लक्षात ठेवायला पाहिजे, नाहीतर मीच प्लॅनची वाट लावेल. राणी, काय झालं? कसला विचार करतेस? बुवांचा विचार करतेस का? एवढा विचार नको करूस सारखा सारखा. तुलाच त्रास होईल. अँड आय एम शुअर बुवा होतील बरे. अगं काळजी करू नकोस. मलाही असंच वाटतंय, पण थोडी काळजी वाटतेच ना. सर, कोणीतरी येतंय वाटतं. तुम्ही ना माझ्याशी असं गोड गोड बोलू नका, सगळं गडबड होईल आपली. तुम्हाला आता कडू करल्यासारखंच वागावं लागणार आहे. हा, पण आता हळूहळू करेन ना मी ट्राय. असं ऑल ऑफ अ सडन नाही जमणार मला. हो, असं कसं चालेल? आत्ताच जमवावं लागेल. कोणीतरी येतंय म्हणजे आता करावं लागेल ना. हे बघा, आपल्यात खरंच भांडण चाललंय असं दाखवायचं. कुठल्या मुद्द्यावरनं भांडायचं? हा, माझा टिफिन कुठे? किती उशीर झालाय? काय कळतं की नाही तुला? हे बघा, मी पण हातात चालवते, कामच करते मी. दिसतंय ना तुम्हाला? एक मिनिट. मला काय दिसतंय काय नाही दिसतंय हे सांगू नकोस. मी रेडी होऊन खाली आल्यावर मला माझा टिफिन हवा असतो. हे माहित नाही का तुला? हा, तुझ्यासारखं घरी रिकामं बसलेलो नसतो मी. बाहेर जाऊन मला कामं करायची असतात. एवढी मिजाज दाखवायची असेल ना तर खड्ड्यात जा. नाही देणार डबा मी. आणि माझ्या बुवांच्या जीवावर उठणाऱ्याचं पोट का भरायचं मी? तोंडाला येईल ते बोलू नकोस. जेवढं सांगितलं तेवढं कर. नाही देणार मी डबा. माझ्याशी आर्ग्युमेंट करू नकोस राणी. जेवढं सांगितलं तेवढं कर. मी सांगितलं तेवढं नाही करणार. ए राणी, काय बोलतेस? त्याचं भान आहे का तुला? इंद्रा भाऊजी नवरा आहे तुझा. तिला या गोष्टीचं भान असतं तर सगळ्यांसमोर आरोप केले नसते तिने माझ्यावर. तुमच्यावर आरोप केले कारण मला दिसतंय की माझ्या बोलणं तुम्हीच त्रास देताय. ए, काय बोलतेस तू? इंद्रा भाऊजींना असं काय बोललेलं मी अजिबात सहन करणार नाही. सोडा हो वहिनी, तिला काय फरक पडणार आहे तुमच्या बोलण्याने? तुम्हाला माझ्या बोलण्याने कधी फरक पडलाय का? अच्छा, म्हणजे तू काही आर्ग्युमेंट्स करशील आणि ते ऐकून घ्यायच्या का मी? तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर चुका सुधरवल्या असत्या स्वतःच्या. पण तुम्ही मी काय करायचं हे तू मला शिकवायची गरज नाही. हा, मला पण काही हाऊस नाहीये तुम्हाला शिकवायची. कधी तुमच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे काय माहित.
इनफ इज इनफ राणी. मी तुला टिफिन बनवून दे म्हटल्यावर तू टिफिन द्यायचा आहे, समजलं ना? तुझं मी काही ऐकून घेणार नाही आता, कळलं ना? हे बघा, मी सुद्धा तुमचं काही ऐकून घेणार नाही. ए राणी, आवाज खाली हा. इंद्राशी उलट बोलताना तू कोणाच्या घरात उभी आहेस याचं जरा भान ठेव. त्याला डबा हवाय ना, मग त्याच्यासाठी लगेच डबा बनवायला घ्यायचा. आणि आता फक्त डबा नाही तर त्याच्यासाठी नाश्ताही लावायचा. चल इंद्रा, ही कसं करत नाही ना मी बघतेच. खूप तोंड चालायला लागलं ना तुझं. आता तू बघ तुझं हेच थोबाड मी कसं बंद करते ते. आता तू सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा, दुपारचं जेवण बनवायचं, ते सगळ्यांना वाढायचं. पण या सगळ्यात तुझ्या घशाखाली अन्नाचा एक कणही जाता कामा नये. नाही तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल. कळलं? चल इंद्रा, चल. राणी, आता सगळ्यांना वाढून झालंय, तू पण बस, नाश्ता घे करू. वा, डोसे एकदम कमाल झाला. काय गे, कोणाला काय हवं नको ते विचारता येत नाही का? तोंड शिवलंय तुझं. मुलाचं तोंड तुझं. बघतेस काय, डोसा दे ना मला एक. हो देते. काय बघतेस? चमचा पडलाय, उचलून दे ना. हा. सगळं सांगावं लागतं ना तुला. माझ्या इंद्राला बडबडताना, त्याच्यावर आरोप करताना सगळं बरोबर सुचत होतं ग. एक काम धड जमत नाही. फक्त स्वतःच्या आई बापाच्या नावाचा उदो उदो तेवढा करता येतो. बरोबर बोलताय मालती आई तू. हिला ना फक्त तिच्या सुखाची चिंता आहे. आपण असलो काय आणि नसलो काय, हिला काय फरक पडणार आहे? काय बघतेस? आत्ताच आई म्हणाली ना, सगळं काम सांगावं लागतं का तुला? पडलाय चमचा, उचलून द्यायचा. काय बनवलंयस हे? किती कोरडं कोरडं आहे ते, घास बसतोय माझा. तुम्ही असं का बोलताय? मी नीटच बनवलं होतं. अच्छा, म्हणजे मी खोटं बोलतोय का? मला कळत नाही. हो ना, बरोबर बोलतायत भाऊजी. घास बसतोय, घशाखाली घास उतरत नाहीये. अवघड आहे बाई. ह्या असं जेवण जर का मी रोज जेवले ना तर जीव जायचा माझा आशाने. मालती, अगं असं काय म्हणतेस? खरंच तिने खूप छान बनवलंय अगं. काही चांगलं जेवण बनवत नाही, त्या कामाची नाहीये. हा, आपण मोलकरीण म्हणून आपल्या घरात खपू शकते. आई, मी तर म्हणते आपण तेच ठेवूयात हिला. हीच लायकी आहे ना हिची. मालती, अहो, तुम्ही परत आलात? अगं गाडीत पाणी नाही, जरा बाटली हवी पाण्याची. पाणी हवंय ना, थांबा मी आणते.
काय एवढी आज लगबग चालली? काही हवंय का माझ्याकडनं? घ्या. आता बायको नवऱ्याशी जरा गोड बोलली तर नवऱ्याला लगेच बायकोवर संशय यायला लागलाय. कठीण आहे. कसं आहे मला ती, जेव्हा बायकोचं नवऱ्याबद्दलचं प्रेम उतू जातं ना, तेव्हा प्रत्येक नवऱ्याला दडकी भरते. किती बरोबर ओळखलं तुम्ही मला. खरं तर मला तुमच्याकडनं काहीतरी हवंच होतं. देण्यासारखं असेल तर नक्की देईन. मला जे हवंय ते फक्त तुम्ही देऊ शकता. बापरे. ठीक आहे, मागं काय हवंय ते. हे बघा, तुम्ही इंद्राला घरी परत घेऊन आलात. त्यांनी तुम्हाला दिलेला शब्दही पाळला. आता तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. पण तुम्हाला काहीतरी हवं होतं ना. अहो, आई आहे मी. तिला स्वतःसाठी काहीच नको असतं. तिला फक्त तिच्या मुलांचं सुख हवं असतं. मलाही माझ्या इंद्राचं सुख हवंय. त्याच्या हक्काचं, त्याच्या वाट्याचं जे काही आहे ते त्याला परत मिळावं इतकंच वाटतंय मला. तुम्ही जरा स्पष्ट सांगा मला, कोड्यात बोलू नका. बरं, आता अगदी स्पष्ट सांगते. इंद्राकडून एक चूक झाली. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टीतून त्याला बेदखल केलं, या घरातून बाहेर काढून टाकलं. त्याच्याकडून MD पदाची खुर्चीही घेतलीत. पण आता जर त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय तर तुम्ही त्याचा विचार करायला हवा ना. जे काढून घेतलं ते त्याला परत द्यायला हवं. मला इतकंच वाटतंय की आता पुन्हा एकदा तुम्ही इंद्राच्या हातात फॅक्टरीची सगळी सूत्र द्या. त्याला त्याची MD पदाची खुर्ची मानाने परत द्या. काय झालं? असे का बघताय? अहो, ते सगळं ठीक झालंय ना, मग देऊन टाका ना त्याचं त्याला परत. अजिबात नाही. का? काय हरकत आहे? म्हणजे तुम्हाला अजूनही आपल्या मुलाला त्या फॅक्टरीमध्ये कामगार असल्यासारखंच पाठवायचंय? बोला ना. शांत व्हा आधी. प्रत्येक वेळेला आवाज चढवून बोललं म्हणजे तुमचा मुद्दा योग्य असतो असं नाही. हे खरं आहे, इंद्राने त्याचा शब्द पाळलाय, पण तो अजून निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं नाही. जेव्हा ते होईल तेव्हा त्याला हक्काचं दिलं जाईल. अजून काय सिद्ध व्हायचं बाकी आहे? त्यांनी बुवांना शोधलं. बुवा जिवंत आहेत. हो, पण ते कोमात आहेत. जोवर राणी मला सांगत नाही इंद्रा निर्दोष आहे तोवर मी मान्य करणार नाही. एवढंच ना? मग राणी आता सगळ्यांसमोर सांगेल माझा इंद्रा निर्दोष आहे. ए, मालती, ये इकडे. मालती. तुझं फोबाड उचकट आणि आत्ताच्या आत्ता सांग माझा इंद्रा निर्दोष आहे. तू त्याच्यावर केलेले सगळे आरोप चुकीचे होते. त्याचा या सगळ्यामध्ये काहीच दोष नाहीये. सांग. बोल म्हटलं ना. गप्प कायस? बोल ना. काय झालं? आता तुझं थोबाड उचकट ना. नाही तेव्हा चुरू चुरू बोलत असतेस ना तू. अगं, माझ्या लेकाला राब राब राबवलंस तू आणि आता त्याच्यासाठी काहीतरी करायची संधी मिळतीये तर तुझं तोंड लगेच शिवलं का? बोल, माझा इंद्रा निर्दोष आहे हे सांग. सगळ्यांना सांग. तुझ्या बुवांना शोधलंय माझ्या इंद्रानी. अगं, तुझ्यावर एवढे उपकार केले त्याला तरी जाग ग. तेवढी लाज शिल्लक नाहीये का तुझ्यात? सरच दोषीत. माझे बुवा कोमामध्ये आहेत त्यासाठी सर जबाबदार आहेत. हे सगळं जे काय घडले ते त्यांच्यामुळेच घडले. पुन्हा पुन्हा काय तेच तेच बडबडत असतेस का? सांगितलं ना एकदा, माझी काही चूक नाही आहे सगळ्यात. हे बघा, तुम्ही सुद्धा असा आवाज चढवलात म्हणजे तुमचं म्हणणं खरं होत नाही. आणि तू म्हणतेस म्हणून माझा इंद्रा गुन्हेगार आहे असंही होत नाही. उगाच ना बिनबुडाचे आरोप करू नकोस. मी उगाच नाही बोलत आहे. मग काय चाललंय हे सगळं? नाही, तू सांग मला, बुवांना किडनॅप करून मला काय मिळणार आहे? त्यांना सोडवायचं नाटक करायला मिळेल ना. मोठेपणा गाजवायला मिळेल.
याच कारणामुळे आबा तुम्हाला घरात घेऊन आले ना पुन्हा. हो, स्वार्थी आहात तुम्ही. स्वतःच्या फायद्यासाठी ना तुम्ही काही करू शकता. बस, आता एक शब्दही बोलायचा नाही हं? मला अजून सहन होणार नाही. आता तू या घरात राहायचं नाहीस. ते निघ. काय बोलताय तुम्ही? जे योग्य आहे तेच बोलतीये. आता ही राणी या घरात राहू शकत नाही. तुम्ही हे असं करू शकत नाही. का का नाही करू शकत? तुम्ही तुमच्या पोटच्या पोराला घराच्या बाहेर हाकलू शकता ना. मग ही कोण आहे माझी? उलट हिच्या असण्याचा मला त्रासच होतोय. मग अशा परिस्थितीत मी हिला घराच्या बाहेर का नाही हाकलू शकत? ती सून आहे आपली. मी नाही मानत हो तिला सून. अहो, इथे प्रश्न इंद्राला एमडी करायचं नाही करायचं हा होता. तुम्ही या सगळ्यात राणीला का ओढताय? तिचा या सगळ्याशी काय संबंध आहे? असं कसं नाही? हे सगळं तिच्यामुळेच तर घडलंय ना. तिच्यामुळे नाही घडलंय. जे घडलंय ते इंद्रामुळे घडलंय. तिला दोष देणं बंद करा आता. सगळं समोर दिसत असूनही तुम्ही राणीची बाजू घेणं बंद करा. अहो, आपल्या पोरावर नको नको ते आरोप करते ही, आणि तुम्ही तिची बाजू घेऊन माझ्याशी काय भांडताय? अहो, इंद्र चुकला आहे कारण अहो, त्याची शिक्षा तो भोगतोय ना. सगळ्या गोष्टींचं खापर महाडिकांवर फोडायची ना सवय झाली हिला. आयते सापडलोय ना आपण, म्हणून त्याचा फायदा घेते. उद्या तुमच्या माझ्यावर आरोप करेल ही. वाटेल ते बोलू नका. असं काही करणार नाही ती. राणी काय करेल आणि काय नाही ना मला चांगलंच माहितीये. आजवर मी शांत बसले हं. पण आता मला जमणार नाही. मला मी म्हणते तसंच व्हायला हवं. जोर इंद्रा निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही तोवर हे शक्य नाही. अहो, पुन्हा तेच. बुवा सापडलेत ना आता. मी पुन्हा तेच सांगतोय तुम्हाला, म्हणून त्याला घरी घेऊन आलोय मी. पण बुवा सापडले याचा अर्थ तो निर्दोष आहे असं होत नाही. तुमचा तुमच्या लेखावर विश्वासच नाहीये का हो? जे खरं आहे ना ते सिद्ध होईलच. मग ठरवू इंद्राला एमडी करायचं नाही करायचं. अजून किती सहन करायचं हो माझ्या मुलांनी? आणि आता अजून काय सिद्ध करायचं बाकी राहिलंय? शोधलं ना त्यांनी बुवांना. उलट त्यांनीच मार खाल्ला त्यांना वाचवण्यासाठी. अहो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी बुवांना वाचवलं. त्याचे आभार मानायचे सोडून ही पोरगी त्याच्यावर खोटे नाटे आरोप करते. आणि तुम्ही तिच्या फालतू गोष्टीवर विश्वास कसला ठेवताय? इंद्राने वाचवले बुवांना. चुकताय तुम्ही. जेव्हा बुवा शुद्धीत येतील तेव्हाच ठरेल इंद्रा पूर्णपणे निर्दोष आहे का नाही ते. काय चाललंय हो तुमचं? म्हणजे आता हे गरीब लोक ठरवणार का माझ्या लेकाचं भविष्य? म्हणजे तोपर्यंत त्यांनी रडखडत जगायचं का? दयेची भीक मागत राहायचं का? अशाच हालअपेष्टा झेलायच्यात का त्यांनी? आता ही भिकारडी पोरगी ठरवणार? अहो, ह्या अवधसमुळेच तर सगळं घडतंय ना. तुला अशी सोडणार नाही. बघतीस ना? मला ते काय